कदम यांच्या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यामध्ये कोल्हापूर उच्च न्यायालयाकडून एक महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आली असून विधिज्ञ रितेश थोबडे यांनी या प्रकरणामध्ये नेमका काय युक्तिवाद केलाय पाहूयात. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी प्रलंबित असलेल्या खटल्यात दोषमुक्त करण्यात यावे म्हणून केलेल्या अर्जात कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शिवकुमार दिघे यांनी खटला चालवू नये अशी तात्पुरती स्थगिती दिली. यात हकीकत अशी, दिनांक 20 जानेवारी 2015 रोजी रात्री 9च्या सुमारास मौजे तारापूर तालुका मोहोळ येथे तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा टिप्पर आणि JCB पकडला होता. त्यावर कार्यवाहीसाठी परिमंडळ अधिकारी मोहम्मद हुसेन तांबोळी याच्यासह काही कर्मचारी रात्री 9:30 वाजता गेले असता आमदार रमेश कदम यांनी तहसीलदार साहेब का आले नाहीत म्हणून त्यांना शिवीगाळ केली आणि पंचनामा माझ्या समक्ष करा, त्यावर मी सही करणार आहे असे म्हणून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला, अशा आशयाची फिर्याद मोहम्मद हनीफ तांबोळी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. खटला हा पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित असताना रमेश कदम यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर रमेश कदम यांनी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात दोषमुक्तीसाठी पुनरावृत्ती अर्ज दाखल केला. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून पुढील तारखेपर्यंत सत्र न्यायालयाने खटला पुढे न चालवण्याचा आदेश पारित केला. यात माजी आमदार रमेश कदम यांच्यातर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट PS राणे यांनी काम पाहिले.